आज मी एक खूप महत्त्वाचं ऑब्झर्वेशन तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. आपण सर्व स्वतःला पुढारलेले बोलतो, पुरोगामी विचारांचे बोलतो, विकसित बोलतो. पण माझ्या ऑब्झर्वेशननुसार समाजात काहीही पुढारलेलेपणा आलेला नाही आहे, विकसित झालेला नाही आहे किंवा पुरोगामी विचार जे म्हणतो आपण की आपले विचार विकसित होत आहेत, काहीही विकसित होताना दिसत नाही आहेत. हे माझं ऑब्झर्वेशन कसं आहे ते मी तुम्हाला पटवून सांगणार आहे. 75 वर्षापूर्वी, जवळपास 75 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा जो आहे तो फायनली जी ड्राफ्ट आहे ते संसदेत सुपूर्त करताना शेवटच्या भाषणात म्हणले होते की जर हे जे संविधान आपण जे तयार केलंय हे संविधान राबवणारे लोक जर चांगले असतील तर हे संविधान चांगलं काम करेल आणि जर हे राबवणारे लोक खराब असतील तर ते संविधान काही चांगलं काम करणार नाही. सेम आजही तेच होते. संविधानात काही प्रॉब्लेम नाही, संविधान खूप चांगलं आहे, पण राबवणारे लोक थर्ड क्लास आहेत. आता ह्यात राबवणारे लोक म्हणजे कोण? फक्त जनप्रतिनिधी आणि जे हे आहे प्रशासकीय सेवा देणारे लोक आहेत हेच आहेत का? तर तसं नाही. आंबेडकरांनी ज्या उद्देशाने राबवणारे लोक म्हणजे तुम्ही आम्ही सर्व हा समाजाचं जे बहुसंख्य लोक आहे ते लोक आहे. तर बहुसंख्य लोक हे भ्रष्ट आहेत, बहुसंख्य लोक आपापल्या स्वार्थात लिप्त आहेत. तर हेच मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. पूर्वीच्या काळात काय व्हायचं की जो जो खालच्या जातीचा आहे त्याला शिक्षा जास्त व्हायची, वरच्या जातीच्याला कमी शिक्षा व्हायची. आजही तसंच आहे. ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला शिक्षा कमी होते सेम गुन्ह्यासाठी आणि ज्याच्याकडे पैसा कमी आहे त्याला शिक्षा आजही जास्त होते. तो न्यायाधीन कैदी म्हणून बरेच वर्ष जेलमध्ये काढतो आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो लगेच सुटतो. त्याचमुळं आजही SC STचं न्यायाधीन कैदी जे आहेत त्यांचं प्रमाण 40% आहे. न्यायाधीन म्हणजे ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध नाही झाला किंवा समजा गुन्हा सिद्ध होऊन जे ज्यांना शिक्षा झाली त्यातही प्रमाण 35-40% आहे आणि त्यांचं लोकसंख्येतला वाटा किती आहे? SC STचा 25%. मग असं सामान्य लोक काय म्हणतील की त्यांच्यामध्ये SC STमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. तर असं नाही आहे मित्रांनो. भारतातले 40% गरीब लोक हे SC ST समाजाचे आहेत. तर हे असं काय होतंय की ज्यांच्याकडं सुबत्ता आहे, ते ज्यांच्याकडं मान सन्मान प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, पॉवर आहे, ते त्याचा वापर करून आपलं जेलमधून बेल मिळवणे किंवा जेलमधून चांगला वकील हायर करून सुटणे हे प्रमाण आहे ना, हे आपल्या जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्यामध्ये जास्त आहे, श्रीमंतांमध्ये. आणि गरिबामध्ये हे प्रमाण खूप कमी असल्यामुळं ते न्यायाधीन कैदी म्हणून किंवा न्यायालयात एक सिद्ध झालेले कैदी म्हणून तिथं चढत राहतात आणि जो श्रीमंत आहे तो बरोबर पैसे सारून काहीतरी करून सेटिंग लावून चांगला वकील बघून बरोबर बाहेर येतो. मग आजही कुठं न्याय बघायला मिळतो? मला तर न्याय दिसत नाहीये मित्रांनो. न्यायालय नावाला आहे पण राबवणारे लोक म्हणजे जो समाज आहे तो भ्रष्टच दिसतो.